पत्रकारांना शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्या शिवसेना खासदार संजय दिना पाटलांच्या मगरुरीवर राज ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवलाय। मुंबईत मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी संजय पाटील गँगस्टरपेक्षाही भयंकर बोलल्याचा निशाणा साधला। त्यामुळे संजय दिना पाटलांच्या शिवराळ भाषेवरनं निर्माण झाल्याचा वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। पाहूयात। गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय। संजय पाटलांच्या मगरुरीवर राजकीय प्रहार। बॉम्ब 5 खुनाच्या विधानानंतरही चौकशी का नाही? राज ठाकरेंचा नाव न घेता पाटलांवर निशाणा। बस माझ्या बरोबर बस ना गाडीत चल। बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? ठीक आहे ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाही तर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे ना। तुम्ही काय पहिला सांगितलंय मी। शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटलांच्या या शिवराळ वर्तनानं त्यांच्यातला मगरूरपणा जगजाहीर झालाय। या संपूर्ण प्रकारावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना समजही दिली, पण त्यानंतरही संजय पाटलांविरोधात रोष कमी होताना दिसत नाहीये। पाटलांच्या याच मगरुरीवर शुक्रवारी राज ठाकरेंनी जोरदार ठाकरी बाण चालवल्याचं दिसलं। मुंबईतल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी नाव न घेता संजय पाटलांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। एखादा गँगस्टर बोलणार नाही असं खासदार बोलतोय असा घणाघात राज ठाकरेंनी केला। बॉम्ब फोडेन, 5 खून केले असं बोलूनही चौकशी नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय। 5 खून केल्याचं संजय दिना पाटील बोलतात, कुठं चाललंय राजकारण असा सवालही त्यांनी केला। राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता मनसेनं संजय पाटलांच्या सुरक्षेवरच सवाल उपस्थित केले। धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांना सरकारकडनं Y+ सुरक्षा का दिली जाते असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणात राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था काढली होती, तोच न्याय संजय दिना पाटलांबाबत लावा अशी मागणी मनसेनं केली। संजय दिना पाटलांच्या सोबत गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांवर आंदोलनाचा म्हणजे ज्या वेळेला जे परप्रांतींच्या विरोधात रेल्वेचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्यांची भाषणं प्रक्षोभक आहेत असं कारण सांगून तात्कालीन सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतलेली, सन्माननीय राजसाहेबांची सुरक्षा काढून घेतलेली की यांचं भाषण प्रक्षोभक आहे म्हणून। मग हाच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही होत हे पण एकदा गृहमंत्र्यांनी सांगावं। असे लोक जर खरोखर असतील तर ते खासदारांबरोबर काय करताय? बरं, जी गाडीचा आपल्याला माहिती आहे ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या मातोश्री, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का हा माझा प्रश्न आहे। त्या गाडीचा नंबरही मी तुम्हाला देतो, तुम्ही शोधा RTO मधनं ती गाडी कोणाच्या नावावर आहे ते। आणि अशा लोकांना जर घेऊन फिरणार असतील आमचे खासदार समाजातले समाजकंटक लोकांना, तर मला असं वाटतं त्यांची भाषाही तशीच होणार। त्यामुळे हा ते राहत असलेल्या संगतीचा परिणाम असावा। राज ठाकरेंच्या मनसेनं संजय दिना पाटलांच्या सुरक्षेवर सवाल केल्यानंतर शिवसेना खासदार पाटलांच्या बचावासाठी पुढे आलेत। त्यांच्यातल्या संघर्षामुळं ते थोडे व्यतीत झाले हे आपणही मान्य करता। त्यांनी काहीतरी बोलायचं, यांनी काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं, आणि काल त्या ओघामध्ये पत्रकारांबद्दल जे काही बोलले त्याची मी काल विधान भवनातच माफी मागितली होती। हे चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे। सिक्युरिटी पक्ष ठरवत नाही, गृह खातं ठरवतं, त्यामुळे तेवढं जर डोकं नसेल तर परमेश्वर त्याचं कल्याण करो। माझी त्यांना विनंती आहे की पत्रकार हा राज्याचा देशाचा 4था स्तंभ आहे, तो आपला आरसा आहे, आरशाला व दगड मारू नये। वादविवाद होत असतात, आमचेही होतात, पण याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ करणे, मारणे। तर ते आमचे बंधू आहेत, त्यांना सांगेल की याच्या पुढे असं काही होऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी। संजय दिना पाटलांविरोधात मनसेनं टीकास्त्र सुरू केल्याच्या नंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष केलं। एकनाथ शिंदे यांचा पक्ष संत महात्म्यांचा आहे असा टोला राऊतांनी लगावला, ज्यावर शिवसेनेनंही पलटवार केला आहे। बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे। तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत, ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे। त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली, बरोबर आहे। हे सगळे त्यातलेच ना,
त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले? आता याचा तपास करावा लागेल. हे संत महात्मा कोणच नाही आहे, त्याच्यामुळं संत महात्माची उपमा देण्याची गरजच नाही. पण 50 कोटीचा आकडा 4.5 वर्षापूर्वीचा होता. तो व्याजासकट आता कदाचित वाढला असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं, पण 4 वर्षानंतर देखील तो तेवढाच आकडा आहे. पण हा सगळा फेक आहे. अशा बाबतीत कोणीही व्यवहार केलेले नाहीत. साहेबांच्या नेतृत्वावर, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊनच या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. संजय दिना पाटलांच्या शिवीगाळ आणि धमक्यांनी शिवसेनेची कोंडी झाली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संजय दिना पाटलांविरोधात टीकेची झोड उठवत त्यांच्या गुन्हेगारी संबंधांवर बोट ठेवलं. त्यामुळं संजय दिना पाटलांवरून सुरू झालेल्या या राजकारणात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.